नित्य स्वामी दर्शन 31 ऑक्टोबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. पादसेवन भक्ती ही नवविधा भक्तीची चौथी भक्ती पायरी. स्वामी समर्थांची प्राप्ती होण्यासाठी आपण काया वाचा मने आणि अत्यंत श्रद्धेने स्वामींची चरणसेवा करावी. स्वामींच्या चरणसेवेमुळे मोक्षाचा मार्ग लख्ख दिसू लागतो. हीच ती पादसेवन भक्ती. एक लक्षात घ्या की अनन्य भावनेने स्वामींची अष्टप्रहर सेवा केल्याशिवाय, त्यांच्या चरणांची पूजा केल्याशिवाय स्वामींच्या कृपेची खरी बरसात होतच नाही. स्वामींची कृपा झाल्याशिवाय हा दुस्तर भवसागर पारच करता येत नाही. म्हणून माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची पादसेवना भक्ती जेवढी जमेल तेवढी करा. एकदा का स्वामींच्या चरणसेवेत आपण आत्ममग्न झालो की स्वामींची आपल्यावर अप्रतिम कृपा होते. हा आत्मअनुभव प्रत्येक स्वामी भक्तांनी घ्यायला हवा. स्वामी आपल्या अस्तित्वाचा खरे तर कायापालट करून टाकतात. दिसणारे आणि प्रत्यक्षात भासणारे हे सुंदर जग म्हणजे स्वामींची माया आहे आणि स्वामीच फक्त सत्यानी शाश्वत आहेत. ह्याची जाणीव स्वामी कृपा झाल्याशिवाय होत नाही. आणखीन एक सांगतो की मनाने निस्संग झाल्याशिवाय भक्तीच्या या पहिल्या 4 पायऱ्या चढून जाताच येत नाहीत. कारण साधकाची जर देहबुद्धी शिल्लक राहिली तर मला सांगा, पादसेवन सेवा तो कशी काय करणार? त्याचा देहव्यापी मी त्याच्या एकूणच अस्तित्वावर मात करत असतो. देहभाषा संपल्याशिवाय माझे स्वामी विचार तुमचे मन काबीज करू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं झाले तर मी एवढेच म्हणेन की अहंकाराचा त्याग केल्याशिवाय स्वामींचा प्रत्यक्षातला सहवास कधीच लाभत नाही. म्हणून माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींना पूर्णांशाने शरण जा. त्यांच्या चरणसेवेमध्ये रममाण व्हा. तरच स्वामी दर्शनाचा सोहळा सिद्ध होईल. स्वामी साक्षात्काराचा मार्ग खुला होईल. तुम्हाला एक सांगतो की वास्तविक स्वामी समर्थ हे नेहमीच प्रकट अवस्थेत सिद्ध असतात, परंतु आपल्या मर्त्या डोळ्यांना ते कधीच दिसत नाहीत. त्यासाठी एकच मार्ग उपलब्ध आहे, तो म्हणजे स्वामींची चरणसेवा. चरणसेवा ही भक्तांना स्वामींपर्यंत सहजपणे घेऊन जाते. स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन हवे असेल तर त्यांचा ध्यास घ्यावा लागतो. त्यांच्या चरणसेवेत अष्टप्रहर निमग्न व्हावे लागते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.